सोलापूर जिल्ह्यातील अंजनगावमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा वाद आता समोपचाराने मिटलेला आहे आणि त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांची नेमकी आता पुढची भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी जरांगे पाटील माझ्यासोबत आहे. दादा, काय नेमकी प्रतिक्रिया आहे अंजनगावच्या प्रकरणावर? हे चांगलं झालं. काय असतं, विनाकारण दूषित वातावरण होण्यात काही अर्थ नाही. आपण सगळ्या देवस्थानाचा सन्मान केला पाहिजे. शेवटी आपला धर्म एक आहे. मारुतीचं मंदिर असलं काय, खिलोबाचं मंदिर असलं काय, जेजुरीचं असलं काय, शिखर शिंगणापूरचं असलं काय, महालक्ष्मी देवीचं असलं काय, किंवा नारायणगडचं असलं काय, असे कुठलेही देवस्थान असो आपल्या धर्माचे येतात. आपण देवस्थानासमोर नकोच ना बसायला, दुसरे कुठेही बसवता येतं. चौक आहे किंवा अनेक सरकारी जागा आहेत. नसल तर आपण हक्काचे घेऊ. इथून पुढे काय काम करू आपण, बरं का? आपण, आपला बाप हे आपला राजा आहे, यांच्यापेक्षा आपल्याला मोठं कोणी नाही. आपण ना 4-5 गुंठे जागा घ्यायचो आणि मस्त पुतळा त्याच्यात बसवायचा. माझी परवानगीची फिरवानगीची कशाची गरज नाही. आपला खाजगी जागेत आपण बसू. आपण तिथं बारी लावू. रोज एकाने सेवा करायची. 365 दिवस येत आपल्या गावातल्या रोज एका माणसाने सेवा करायची तिथं जाऊ. अहो, एकदा बसविला ना, आता मला सांगणं बरोबर नाही गाव, कारण मी काल माहिती घेतली. तर पुतळा बसवला, काल पुण्यतिथी होती. छत्रपतींच्या पायावरती 2 फुलं सुद्धा टाकले नाही. मग तुम्ही नुसतं नेऊन बसवताय. पूजा कोणी करायची? वंदन कोणी करायचं राजाला? काय नुसतं नेऊन बसवणं आणि 1 दिवसासाठी मारामाऱ्याच करणं हाच उद्देश आहे का? सेवा कोणी करायची राजाची? कुणी करायची? म्हणून आपण ना आता जागा घेतली पाहिजे. आपल्या प्रायव्हेट जागेत आपण, अरे आपल्याला करोड रुपये पैसे आहेत, बंगले आहेत, गाड्या आहेत, मोठमोठ्याल्या प्रॉपर्टी आहेत छत्रपतींमुळं. त्यांच्यासाठी 5 गुंठे नाही अख्ख्या गावाच्या वतीने? त्यांच्यासाठी, राजासाठी 5 गुंठे जागा नसू नये का हक्काची? मस्तपैकी पुढे गाळे काढता येतात. पाठीमाग समाजाला बसायला जागा होती आपल्या. आणि पुतळे तुकाराम महाराजांचा, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा इकडून आणि छत्रपती शिवरायांचा इकडून मस्त पुतळे बसवायचे. चौकातच बसलं पाहिजे असं काही मान आहे का? बसू ना तिथं, पण वाद नको, असं माझं म्हणणं आहे. त्यांनी लय हानी होती. छत्रपतींना सुद्धा वाईट वाटत असली अशा गोष्टी, म्हणून तीड नको. अंजनगावचं प्रकरण मिटलं, खूप चांगलं झालं, खूप चांगलं झालं. काय असतं, एक संदेश जात असतो विनाकारण घेणं देण्याचा. ते कोणीतरी येतं, पुतळा बसवितं, मोकळं होतं. तिथं म्हणतात मीच बसायला लावला काय? बरं, मी का बसायला लावू नये? मी का छत्रपतीला मानत नाही का? मानतो, बसलाच पाहिजे. पण बसवण्याचा उद्देश काय, हा सुद्धा खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळं अंजनगावचं प्रकरण मिटलं, खूप चांगलं झालं. धनगर बांधव, अंजनगावचा मराठा बांधव दोघांचंही कौतुक करतो की तुम्ही चांगला निर्णय घेतला. मीही तसा आज जाणारच होतो, परंतु त्या दिवशी मला कालच फरांदे बाबाचा फोन आला होता की तुम्हाला ह्या प्रकरणात पडावंच लागणार आहे. धनगर बांधवांचे धर्मगुरू आहेत, मला वाटतं ते सद्गुरू फरांदे बाबा. आणि मराठा समाजाचा फोन आला होता की यायलाच लागतं. मी शब्द दिला होता, देवस्थान हे सगळ्यांसाठी, आपल्यासाठी देव आहे. दुसरं काय असतं वेगळं तर ठीक आहे. म्हणून शांततेत बसूनच वाद मिटवायचा, याच्यावरती मी पहिल्या दिवसापासून ठाम होतो आणि आताही त्याच्यावरतीच ठाम आहे. नसता मी 2 तोंडी बोलत नाही. माझ्या शब्दाला मी डाग लागू देत नाही, मळ लागू देत नाही. मला समजा त्यांसारखंच फडफड करायची असते. ते नाही की चिमणीवणी फडफड करत आहे, तसं मला फडफडच करायची असते. तर मी इथूनच सांगितलं असं, चाल पुतळ्याला हात लावून देत नाही, कोण आहे बघतो, चाल. आम्ही तसं करतच नाही. ती देव आहे ना आपल्यासाठी, हिंदू धर्मासाठी देव सगळ्यांचा, सगळ्यांचा. तो धनगराचा नाही होऊ शकत. खिलोबा देवस्थान धनगरांचं होऊ शकत नाही. ते पूर्ण अंजनगावचं आहे, ते पूर्ण महाराष्ट्राचं आहे, सगळ्या हिंदू धर्माचं आहे. आमच्या धनगरांचं कसं म्हणू शकता? तिथं जर महादेवाचा, विष्णूंचा अवतार आहे तर ते हिंदू धर्माचं आहे. ही कोणचं आहे? असं आमचं तुमचं नाही, ते सगळ्यांचं आहे. म्हणून त्या देवस्थानाचा सन्मान होणं पण गरजेचं होतं. मराठा समाजाचाही सन्मान होणं गरजेचं होतं. छत्रपती शिवरायांचाही सन्मान होणं गरजेचं होतं आणि धनगरांचाही सन्मान होणं गरजेचं होतं. तिथं तसे ठिकाण नसते रे, वाद घालीत फडफड करीत. तो फडफड ऐकली महाराष्ट्रानं, तिथं नसतेत करीत. तिथं सन्मानानं कोणी बोलू शकत? सन्मानानं आदर केलाय खिलोबाचा, देवस्थानाचा आणि तिथल्या महंतांचा, फरांदे बाबांचा सन्मान केलाय, म्हणून कुणी
आरोग्य भाषा वाईट, ओरडून बोलला नाही. कमजोर कोणी नसतं. खिंड लढवायच्या सगळ्याला माहिती. पण कुठं खिंड लढवावी, कुठं नाही लढवावी एवढी अक्कल आम्हाला आहे. त्यांचा आणि आमचा देव वेगळा नाही, आपला धर्म एक आहे. ते मिटलंच पाहिजे ह्या भूमिकेत आम्ही होतो. आणि तुम्ही फडफड करीत होते, एवढाच फरक होता. आणि आम्ही शांत होतो. आणि लय चांगलं झालं, ते मिटलं. लय चांगलं झालं. आता तुम्ही तिथे जाणार? आता आता काय, आता जाण्याची काय, मिटलंयच ना, आता आवश्यकता नाही. पण एका दिवशी जाईल मी. धनगर बांधवांचे ते गुरु आहेत, परांदे बाबा यांची भेट घेईल. अंजनगावच्या धनगर बांधवांची घेईल, तिथल्या मराठा बांधवांची घेईल. कारण त्यांना एकटं एकटं वाटू नये. पण ती जागा वादाची नव्हती, हे मात्र अंतिम सत्य होतं. देव 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 आहे सगळ्यांसाठी. ती वादाची जागा नाही. काहींना तिथं दंगल घडवून आणायची होती. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये पुतळे उभारण्यावरून वाद होताना दिसून येत आहेत. नेमकं काय कारण आहे? दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे की नेमकं काय आहे? नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला? नाही, आता वाटायला लागलं, आधी नव्हतं वाटत. ते तेढच निर्माण करायचंय की काय असं वाटतं. मला हे माहितच नाही. आता ती माहिती करून घेतो मी. पुतळे विकणारा कोण आहे हे माहित नाही, ती माहिती करून घेतो. पुतळे विकणारा कोण, घेणारे कोण, कोण टीम आहे त्या, काय करायले नेमके, असं का व्हायला लागलं? आम्ही काय भोळ्या मनानं जातोय. मराठा समाजाचा फोन येतोय, या या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अडचण आली. आम्ही उठले की निघाले. मग ते लोकांना काय वाटलं लागले, पाटलाचा फोटो आहे म्हणजे पाटीलच बसू देत काय? बाकीच्या जातीत गैरसमज जायला लागला. बरं, गैरसमज पण जाऊ द्या. छत्रपतींसाठी गैरसमज आम्ही पुतळे बसवणार आणि तुम्ही काढा, कोण काढताय तेही बघू आहे. पण पुतळा बसवणाराचा आणि पुतळा विकणारांचा उद्देश असला पाहिजे. पुतळाच बसवायचा, जाती वाद नाही करायचा, त्यातून जाती दंगली नाही काढवायची. कुठं तेच सुरू झाले. कोण आहे बाबा पुतळा विकणारा, पुतळा घेणारा कोण आहे, ही माहिती मी आता आधी घेतो. कारण त्या कळमला तसंच झालंय. म्हणजे एवढ्या संघर्षाच्या काळात ज्यावेळेस मराठ्यांचे लेकरं मोठे करायचे होते, त्यावेळेस जे आपले होते ते आपल्या विरोधात गेले होते. हिंदू हिंदू जे म्हणतो ना आपण, हे सगळे त्यातले काही हिंदूतले काही अर्धे विरोधात गेले होते की मराठ्यांचे लेकरं मोठे होऊ द्यायचे नाही, आरक्षण मिळू द्यायचं नाही. त्यावेळेस मराठ्यांच्या सोबतीला धनगर बांधव होता, दलित बांधव होता, मुस्लिम बांधव होता, 100% मुस्लिम बांधव होता, बंजारा समाज होता, मायक्रो ओबीसी होती. आणि मग आता नेमकं जे जे मराठ्यांच्या जवळ येत आहेत ते तोडायचा तर प्रयोग नाही, कळमला नेऊन बसवला. झालं मराठ्यांचं मुसलमान सुरू. भूमपरांड्याला नेऊन बसला. हे बसणारा कोण हे सुद्धा माहित असलं पाहिजे. बसेलाच पाहिजे रे, आम्ही आहेत तुमच्या मागे ठाम. पण जातीय दंगली घालायच्यात म्हणून तुम्हाला बसायचं असेल तर आम्ही तुमच्या सोबत नाही. छत्रपती बसवायचे मग आम्ही सोबत. त्या भूमला तर झालं, म्हणजे भूमला झालं मराठ्यांचं दलिताचं लागलं भांडण. मग तुम्ही भांडण लावून द्यायला लागले का नुसते? पुतळे बसले का आम्ही लगेच जातोय. आम्ही जातो भोळ्या मनाने. याच्या पाठीमागे षडयंत्र आहे का काय हे मी बघणार आहे. आता बघणार आहे. अंजनगावला तेच दिलं मराठ्याचं धनगराचं जुळू, झुपिलं लगेच. म्हणजे मराठ्यांच्या विरोधात सगळ्या जाती घालायच्या. बरं, घाल ना घाण्यात जाऊ दे, गेल्या जाती सगळ्या. आपला उद्देश पुतळा बसवणं हे का मराठ्यांच्या विरोधात सगळ्या जाती जाणं? कोण आहे ते, हेही बघावं लागेल. आता बघावं लागेल, मला हे माहितच नाहीये. कारण तिकडे काय सांगितलं जातं म्हणून आम्ही पाटलाच्या जवळचे आहेत म्हणून काय, आता पाटला जवळचे म्हणून का जाती दंगली घडीत का? एखादा फोटो काढायचा, ते दाखवायचा, आम्ही पाटलाच्या सोबत. अरे काय करायला तुम्ही? एवढा मोठा समाजासाठी संघर्ष करतोय मी, एवढं मोठं रक्त वकलंय, रोज झटतोय, मरतोय मी तीळ. माझ्या समाजाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतोय मी. माझ्या समाजाचे लेकरं एक एक नोकऱ्यात घालतोय. आरक्षणात गेले पाहिजे, शिक्षणात गेले पाहिजेत, सुखी समाधानी लेकरं झाले पाहिजेत, म्हणून मी झुंजतोय. आज आनंद बघतोय मी. माझ्या समाजाचे लेकरं ज्यावेळेस म्हणतात ना, पाटील आम्ही अमुक अधिकारी झालो, आनंद होतो. आपलं जीवन सार्थकी लागलं वाटतं. काय नाही मनोज जरांगेच्या आयुष्यात, आयुष्य झिजलोय. समाजाच्या पायावरती जीव ठेवून दिलाय मी, डोकं ठेवलंय. हे जीवन तुमच्यासाठी अर्पण आहे.
आणि तुम्ही एक एक जात विरोधात घालतात का काय, कोणाचं ऐकून? असं काही षडयंत्र आहे का? मला ते बघणं गरजेचं आहे. मला याच्यात 100% षडयंत्र दिसते. प्रत्येक जागेवर वादच आहे. मराठा समाजाला स्पष्ट सांगतो, मराठा समाजाने वाद होतील अशा ठिकाणी पुतळे उभे करू नये. कोणाचं ऐकून म्हणतो हा? कोणाचं ऐकून? सेपरेट जागा घ्या, 4-5 गुंठे, एखादा गुंठा मस्त राजाला शान के साथ बसवा आणि मोठमोठ्याला बसवून 20-25 लाखाचे. तुम्ही असं विटंबना होईल राजाची, असं पण करू नका ना. मला दाट आता संशय यायला लागला. आधी नव्हता, पण आता यायला लागला. पुतळा कोण देतंय हे मला माहित नाही, कोण बसवतंय हे मला माहित नाही, आणि नसू दे माहित मला. माझं कर्तव्य आहे छत्रपतीसाठी धावून जाणं, आणि ते मी पार पाडलंय, कालपर्यंत पाडलंय. हा, पण मला याच्यात आता डाव दिसायला लागला, षडयंत्र दिसायला लागला. हे मराठा समाजाला जाहीर सांगतो, मराठ्यांच्या विरोधात जाती घालायच्या. त्या कळमला मुसलमान घातला विरोधात मराठ्यांच्या, आता त्या भूमला दलित घातला, आता धनगर अंजनगावला. हे मात्र मला मान्य नाही. धनगर काय चुकत असला तर आम्ही येतो मराठ्यांच्या बाजूने, दलित काय चुकत असला तर आम्ही येतो मराठ्यांच्या बाजूने, मुसलमान चुकत असला तर आम्ही येतो मराठ्यांच्या बाजूने. तुम्ही वाद निर्माण व्हावा म्हणून तिथं नेऊन बसविणार, म्हणजे मराठ्यांच्या अंगावर सगळ्या जाती घालायच्यात का? आधीच माझ्या मराठीवर लई कोपलेलीत लोक. तुम्ही पुतळा बसवला म्हणून तुम्हाला जर कोणी विरोध केला तर आम्ही तुमच्या सोबत येतो, पण पुतळ्याच्या आडून मराठ्याच्या विरोधात जाती घालायचं हे षडयंत्र मी मात्र खपवून घेणार नाही, अजिबात नाही खपवून घेणार. आधीच तर मराठ्यावर लय वैरी आहेत. असं आम्हाला ना वैऱ्यापेक्षाही जास्त बघितलं जातं. आम्ही पाठपुरायला खंबीर आहेत. तुम्ही पुरे एक झाले तर आम्ही एकटेच 50% आहेत. ती वेळ आल्यावर त्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही. जितकं शांततेने न्यायचं तितकं शांततेने चाललेलं आहे, त्याचं टेन्शन नका घेऊ. तुम्ही पुरे बी एक झाले तरी आम्ही एकटेच तेवढे आहेत. ते बाजू ते तसलं भेडायचं नाही, ते घाबरायचं नाही, भेडायचं नाही, आणि त्या मस्तीत कुणी जायचं बी नाही. त्याला आम्ही कच्चे नाही तेवढे. हे जीवन छत्रपतीसाठी अर्पण केलंय, आम्ही आमच्या समाजासाठी अर्पण केलंय, आम्ही मरायला सुद्धा तयार आहे, ते टेन्शन नाही घ्यायचं. पण आपल्याला कळायला पाहिजे आपण कुठं करतोय. आपल्या समाजावर अन्याय झाला तर आम्ही येत, छत्रपतीवरती कुणी अपमान केला, अवमान केला, आम्ही येत ना. पण तुम्ही जाणून बुजून कुठेतरी रात्रीच येणार, जाणार, कुणाच्या मंदिरात बसून देणार, कुणाच्या कुठं बसून देणार. आम्हाला बोलायला तरी तोंड पाहिजे ना पुढच्याला. तुमची चूक आहे असं म्हणायला तर आम्हाला तोंड पाहिजे का नाही? तुम्ही उपस्थित कुठे नाही करून ठेवणार आणि फोन आम्हाला येणार, मग या लवकर या लवकर. पण नाही जावा तर मराठा समाजाला वाटतं हे कमी येणार, जावा तर यांचा दंगल घालायचं षडयंत्र आहे. मराठ्यांच्या अंगावरती मुसलमान आला पाहिजे, दलित आला पाहिजे, मराठ्यांच्या अंगावरती धनगर आला पाहिजे, ही उद्देश आहे त्यांची, अशी शंका आहे. त्याच्यामुळं इथून पुढं मराठा समाजानं वाद होतील अशा ठिकाणी पुतळे बसू नका. आणि तरीही तुम्हाला त्यांचंच ऐकून करायचं असेल तर तुम्ही आणि ते तुमचं तुमचं चालून द्या, मग कौरवी. मी मराठा समाजाला सांभाळायला संकटाला खंबीर आहे. मराठ्यांच्या अंगावर कोण येतंय, कोण किती दमे, आम्हाला सगळं माहिती. महापुरुषांचे पुतळे उभारून तुमचं नाव बदनाम करण्याचे असं डाव आखला जातोय असं वाटतंय. हो द्या माझं बदनाम नाव, करा तुम्ही पुतळे उभा, काय अडचण नाही. छत्रपतीसाठी माझं नाव बदनाम झालं तरी चालेल, पण मला उद्देश चांगला पाहिजे. छत्रपतीच बसवणं, जातीत कुठेही तेढ निर्माण न होणं, या 2 विषय मला पाहिजे. पहिला, तुम्ही छत्रपतींचा पुतळा आम्हाला याच ठिकाणी बसवायचा, हा तुमचा उद्देश. आणि दुसरा उद्देश, जातीय तेढ निर्माणच होणार नाही, हे 2 उद्देश ठेवून बसवा. भाऊ द्या बदनाम, मी बघतो कोण काय करतोय. म्हणजे तुम्ही उद्देश ठेवणार, जातीय तेढ दंगली लागल्या पाहिजे, मराठ्याच्या विरोधात धनगर गेले पाहिजे, मराठ्याच्या विरोधात मुसलमान दलित गेले पाहिजे, बंजारा समाज गेला पाहिजे, मायक्रो ओबीसी गेला पाहिजे, हे उद्देश ठेवणार तुम्ही. पुतळा बसण्याचा उद्देश आहे का? ही शंका यायला लागली. आता शंका म्हणतोय, त्याची तपासणी करणार आहे मी, आता करणार आहे की पुतळा देणारा कोण आहे याचा मेळ नाही आम्हाला, घेणारे कोण आहेत काही मेळ नाही, आणि आम्हाला मेळ असायची गरज बी नाही ना, नका नसायला माहिती आम्हाला. पण मग ते लोक आम्हाला फोन करतात ना, काय मला म्हणतात या या पाटील लवकर. त्याला आम्ही म्हणतो हे कसं काय होतंय, दर 15 दिवसालाच मिटित होतो आम्ही, दर 15 दिवसाला, दर 15 दिवसालाच. आता भूमपरांनी जे बोलून घेतलेत मी, आलंच ना, तुम्ही बसवणार आहे सगळ्यांची मिटिंग घ्या, तुम्ही असं ठिकाण बसवा की वाद होणार नाही. नसता ह्या भानगडीतच पडू नका वाद होण्याचे.
मस्तपैकी आपली स्वतःची जागा आहे. मस्जिदीला जागा आहे का नाही स्वतःची? मंदिराला जागा आहे की नाही स्वतःची? वाद होतोय का? बुद्ध विहाराला जागा आहे का नाही? वाद होतो का? नाही होत. छत्रपतींसाठी सुद्धा जागा घ्या सेपरेट आणि मस्त उभा राहा शानची साथ. मग कोण आडो येतोय बघू, यालाही कोण आडो येतोय तेही बघू, पण मला उद्देशच नीट वाटा नाही. मराठा समाजाने हे समजून घ्या, मी तुमच्यासाठी जीव जाळणारा माणूस आहे. तुमच्यासाठी पूर्ण आयुष्य खर्च केलेलं आहे. छत्रपतींविषयी मी अपमान सहन करू शकत नाही, मराठ्यांचा अपमान मी सहन करू शकत नाही. माझं आयुष्य तुमच्यासाठी मराठा समाजानं हे षड्यंत्र आहे का काय हे समजून घ्या. नंतर पुतळे बसवा. मी बसवू नका म्हणत नाही आणि बसवा पण म्हणत नाही. बसवा पण म्हणत नाही आणि नको पण म्हणत नाही. पण याच्या पाठीमागं खरंच षड्यंत्र आहे का? मराठ्यांच्या विरोधात जाती घालायच्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या आडून असा काय उद्देश आहे का? हे महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी तिथून पुढे तपासावं आणि मग बसावा, हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. एक वक्तव्य आहे जैन मुनी निलेश चंद्र यांचं. त्यांनी म्हटलेलं आहे की बाळासाहेबांसारखी भूमिका मांडणारे नितेश राणे मुख्यमंत्री झाले पाहिजे. नितेश राणेंची उंची देखील छत्रपती शिवाजी महाराजांसारखी आहे. आयला हे मुनी म्हणजे तेच का? त्या दिवसा सारखाच ते तारा राणींबद्दल महाराणी साहेब, हा तेच ना मुनी, तेच ना, पण त्यांचेच ना. यायले हे त्यांचे डोके सळले का काय? हे काय हे पैदाशीच कुठून आलेत मला काही कळलं नाही. मुनीर भाई हे नवीन भाई झालेत आता, मुनींचे मुनीर भाई झालेत हे नवीन आता. त्यांचे काय डोके सळले का काय? का त्या खरात बाबाकडे काय प्यायला गेले ते काय ज्यूस पीस एखादबारी आहे मुनीर भाई? अरे तुमचे डोके ठेपायला आहेत का? तुम्ही काही बोलून महाराणी ताराराणी साहेबांचा अवमान करायला लागलात. फटके खातान बरं का? छत्रपतींच्या उंचीबरोबर कोणाला उंचीवर नेताल तुम्ही, फटके खाताल. जैन बांधवांना माझी आग्रहाची विनंती आहे, बांधवांनो तुमचं आमचं लय प्रेमाचं नातं आहे. ही मुनीर भाई आहेत ना तुमच्या, याला नीट समजा ना, कारण फटके बसतील बरं का? मराठी आम्ही जर का एकदा पिसळत ना, आम्ही संयमी आहेत रे. आम्ही ऐकून घेतो, मी तुम्ही असं म्हणू नका बरं का. आम्ही भेटोय का काय? सगळ्यात जास्त कंड असेल तर मराठ्याला भांडणाचा. तुम्ही आम्हाला डोचू नका बरं का विनाकारण. मी माझ्या समाजाला शांत करतोय कारण आम्हाला खूप पुढे जायचंय. याचा अर्थ तुम्ही भेटोच समजा नका. सगळ्यात कंड भांडणं खेळायचं असेल तर तो मराठ्याला आहे. मग भांडणं म्हणलं की आम्हाला फुल टाइम आहे बरं का, मोकळा. भांडण म्हणल्यावर टाइम आहे, भांडण नाही म्हणलं की मराठ्याला टाइम नाहीये. भांडणातला टाइम देतो मग आम्ही. आमची जात क्षत्रिय आहे. आम्ही जर एकदा तर लागलो ना, तर तुम्हाला आखडणार नाही बरं का. मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा च्या माध्यमातून सांगतो की मुनीर भाई आकडा बरं काही हे घेण्या देण्याचं मारवाड्याचं आणि मराठ्याचं लावून देते. हे मुनीर भाई येत नवीन मुनीर भाई झाले आता, हे मुनी नाही राहिले आता, हे मुनीर भाई झालेत आता. हे मुनीर भाईला आकडा नसता. मुनीर भाई 100% टोले खाणार, कारण मुनीर भाई भातच खातोय नुसता, एका टोल्यातच खाली पडत. मला जे बोलायचं ना मी ते खरं सांगत असतो. जर तुम्हाला नाही आकडे ना, पुढच्या काळात आम्हाला मग बघावं लागतं. आम्हाला रस्त्यावर यायची सरकारनं वेळ येऊ देऊ नका. शेवटचा प्रश्न आहे, स्वराज्याची लढाई ही इस्लाम आणि हिंदू विरुद्ध मुसलमान अशी होती असं नितेश राणे यांनी म्हटलंय. काय आहे नेमकं? नाही, जे खरं आहे ते आहेच ना, त्याच्यावर खरंच म्हणणार नाही. मुस्लिम विरुद्ध हिंदूच होता ना, हे तर सत्यच नाही. काय झाकायचं काय संबंध आहे का? पण मुसलमान कोण? ते तिकून आलेले येड्या भोकाचे, दुसऱ्या राज्यातले देशातले आलेले, इथले नाही. इथले स्वराज्याबरोबर होते, हिंदू धर्माबरोबर होते. अन्याय अत्याचार करणारे मुस्लिम इथल्या मुस्लिमाला मान्य नव्हते. ते फक्त अत्याचार आणि अन्याय करण्यासाठी, कब्जे मारायसाठी आलेले होते. इकडचा देश लुटून नेण्याच्या उद्देशाने ते आलेले होते. इथली आई बहीण त्यांना त्यांची आई बहीण वाटत नव्हती. इथले देव देवता त्यांना त्यांचे वाटत नव्हते, कारण ते क्रूर विकृत मनोवृत्तीचे ते विचाराचे लोक होते. ते मुसलमान त्यांना ठोकीत होते. ती हाणामारी ती होती हिंदूची, त्या मुसलमानाची, ह्या नाही. आणि मी कट्टर हिंदू आहे आणि कट्टर हिंदूच राहणार, पण छत्रपतीच्या हिंदुत्वाचा, हे बाकीच्या हिंदुत्वाचं मी राहणार नाही. मला गरज नाही त्यांची. माझे छत्रपती शिवराय सगळ्या जाती धर्मासोबत घेऊन चालत होते, ते हिंदुत्व आम्हाला मान्य आहे. इथल्या मुस्लिमांना, इथल्या हिंदूंचा, इथल्या हिंदू राजांचा त्रास नव्हता. हे बाहेरून जे आलेले होते नाही पिलावळी, याला ठोकीत होते धरून, आणि ते करायचे ना. त्या मुसलमानाला आणतो आम्ही, ते नव्हते तिकडून आलेले. ते काय उंटावर येईन, काय शेळ्यावर येईन, काय तिकडून झक मारायला इकडे यायचे आणि इकडे आमच्या लोकांना त्रास द्यायचे. मग इकडचे हिंदू मुसलमान दोन्ही मिळून कुटायचे त्यांना धरून. नदीत गाठला तरी हाणला, वड्यात गाठला तरी हाणला, डोंगरावरून दगड टाकून द्यायची वरून खाली. ते मुसलमान सगळे पळून लावले, इथल्या मुसलमानाने हिंदूंनी मिळून. इथल्या मुसलमानांचं आणि हिंदूंचा काही संबंध नाही. त्या मुसलमानाचं ते खोटाखोट्या झालेलं आणि ते खरंच आहे. त्या मुसलमानाचं इथल्या हिंदूचं वाद होता, हे खरंय.
तर हे होते मनोज जरांगे पाटील आणि अंजनगाव प्रकरणावर त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे. याशिवाय ते सध्या हे प्रकरण मिटल्यामुळे अंजनगावला जाणार नाही असं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. नितेश महाजन, जी 24 तास, जालना.